काठपदर साडीचा काठ आणि नॉनवूनपासून आपण एक ट्रायंग्युलर पाऊच तयार करणार आहोत। त्यासाठी लांबी आपण 10 इंच आणि रुंदी 5 इंच, दोन्हींची सेमच घेतलेली आहे। चेनची लांबी 5 इंच घेतलेली आहे आणि आता आपण चेनचे 2 भाग करून ही मेन कापडावरती चेन उलट ठेवून आपण दोन्ही बाजूने शिवून घ्यायची आहे। आता ही चेन जोडून झालेली आहे। जोडून घेतल्यानंतर आपण आता यावरती नॉनवून अशा प्रकारे ठेवून दोन्ही बाजूने चेनवरती जोडून घ्यायचा आहे। आता हा पीस जोडून झालेला आहे। त्यानंतर आता आपण हा जास्तीचा साईडचा भाग आहे तो कट करून घेऊया। आता आपण हे नॉनवून पलटी करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता या दोन्ही बाजूने चेनवरती दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण या चेनमध्ये रनर ॲड करून घेणार आहोत। आपला आता हा रनर ॲड करून झालेला आहे। आता आपण एक हँडल तयार करणार आहोत त्यासाठी कापडाची लांबी 5 इंच आणि रुंदी 2 इंच घेतलेली आहे। ते अशा प्रकारे आपण फोल्ड करून यावरती दोन्ही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे। आता ही पट्टी आपली तयार करून झालेली आहे। कापड आणि नॉनवून आता अशा प्रकारे आपण वेगवेगळे करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण चेनचा जो वरती खुला भाग होता त्या बाजूकडून आपण ही पट्टी जोडून घेणार आहोत। अशा प्रकारे ही पट्टी मध्ये फोल्ड करायची आणि आतल्या बाजूला ठेवून त्यावरती शिलाई करून घ्यायची। आता ही पट्टी आपली जोडून झालेली आहे। आता आपण चेनचा जो खालचा बंद बाजू होती ती आपण ठेवून त्याचा आपण मधल्या भागाचा असा मध्य काढून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूचा नॉनवून आणि कापडाचा अशा प्रकारे मध्य काढून घेतल्यानंतर बरोबर चेनवरती तो मध्य असा जोडून घ्यायचा आहे आणि अस्तर आणि मेन कापड एकत्र करून या दोन्ही भागांना आपण शिलाई करून घ्यायची आहे। अस्तर आणि मेन कापड आपला आता जोडून झालेला आहे। आता आपण वरती चेनचा जो खुला भाग होता रनर जिथे वरती येतो तो भाग आता आपण शिवून घेऊया। अशा प्रकारे आपण आता याचा आकार असा तयार होईल असं करायचा आणि चेन बरोबर अस्तरकडे वळवून घ्यायची आणि आता आपण थोडासा भाग शिवायचा ठेवायचा आहे सुलट करण्यासाठी। आता आपण याला एवढा भाग शिवायचा ठेवून शिलाई करून घेतलेली आहे। साईडचे कोपरे थोडे कट करून घ्यायचे आहेत आणि आता आपण या भागातून हा पाऊच सुलट करून घेऊया। आणि आता हा अस्तरचा भाग जो आपण शिवायचा ठेवलेला होता तो शिवून घ्यायचा आहे। फक्त अस्तरचा भाग धरूनच तो शिवायचा आहे आणि आता हा पाऊच आपण सुलट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपला सुलट केल्यानंतर खूपच सुंदर पाऊच तयार झालेला आहे। कमी खर्चात कमी वेळेत सुंदर असा आपला समोसा पाऊच किंवा ट्रायंग्युलर पाऊच तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की ट्रायंग्युलर पाऊच शिवून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार।